नमस्कार मित्रांनो, पब्लिक कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये नवीन अर्ज कसा करायचा. तर सर्वात पहिले आपण क्रोम उघडल्यानंतर वेबसाईट मागेल त्याला सौर कृषी पंप योजना हे टाईप करायचे. त्यानंतर एक नंबरलाच वेबसाईट येईल, त्या वेबसाईटवर क्लिक करायचे. ती ओपन झाल्यानंतर इथं बेनिफिशरी सर्व्हिस येथे अप्लाय ऑप्शन येईल, तिथे क्लिक करायचे. त्यानंतर एक पूर्ण अर्ज ओपन होईल आणि सर्वात पहिले आपण येथे डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. आमचा जिल्हा जालना आहे, त्यामुळे मी इथे जालना सिलेक्ट करतोय. त्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचं गाव कोणतं आहे, ज्या गावामध्ये शेती ते गाव सिलेक्ट करायचं इथं. त्यानंतर गट नंबर, तुमचा शेतीचा गट नंबर असतो तो काय इथंच टाकायचा आहे. त्यानंतर तो गट नंबर टाकलाच इथं सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमची शेती सेल्फ आहे का शेअर्ड आहे, म्हणजे तुमची स्वतःची आहे का दोघा तिघांच्या नावावर आहे. तुमची सेल्फ असेल तर इथे सेल्फ सिलेक्ट करायचं. त्यानंतर लँड ओनरचं नाव सिलेक्ट करायचं. त्यानंतर आधार कार्डवर जशी डिटेल असेल लँड ओनरची, त्यांचं पहिलं नाव इथं टाकायचं. मिडल नेम टाकायचं इथं आणि त्यानंतर सरनेम टाकायचं आणि जेंडर सिलेक्ट करायचं. मेल असेल तर मेल करायचं, फिमेल असेल तर फिमेल करायचं. आणि इथे कॅटेगरी तुमची ओबीसी, एससी, एसटी कोणती कॅटेगरी, त्या ईमेल आयडीची आवश्यकता नाही. इथं हाऊस नंबर टाकायचा. त्यानंतर इथं तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे आणि गाव कोणते ते टाकायचं. इथं डायरेक्ट सर्च सुद्धा करू शकतो आपण. आणि तिथे पिन कोड टाकायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं आधार व्हॅलिडेशन करायचं आहे तुम्हाला. इथं तुमचा मोबाईल नंबर, नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि खाली आधार नंबर टाकायचा आहे. आणि तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर OTP जाईल आणि OTP गेल्यानंतर इथे OTP टाकायचा आहे. आणि इथं व्हेरीफाईड करायचं. कंप्लीट झाल्यानंतर इथे तुमचे नाव डिटेल पूर्ण येईल. याचे परत मग तुमची विहीर, लेक, बोरवेल, रिव्हर, कॅनल काय ते टाकायचं. तर आमची विहीर असल्यामुळे विहीरच टाकते. आणि तुम्ही इथे जे टाकणार आहे त्याची नोंद सातबारा असणे आवश्यक आहे. ते इरिगेशन मोड ओपन काय आहे तुमचं ते टाकायचं आहे. तिथे हार्ड टाकायचं आहे. तर विहीर किती फूट आहे ते टाकायचं आहे. 100 ते 150 मध्ये टाकून द्यायचं आहे. इथं नो करायचं आहे. इथं खरीप करायचं, इथं रब्बी करायचं आहे आणि इथं 2 करायचं आहे आणि इथं पण 2 करायचं. एक्झिटिंग पंप, तुमच्याकडे पंप असेल तर इथं पंप कोणता आहे ते माहिती टाकायचं, नसेल तर नो करायचं. आणि इथं तुम्हाला कोणता पंप पाहिजे, इथं DC करायचं आहे, इथं सबमर्सिबल, सरफेस सबमर्सिबल करायचं आहे, वॉटर करायचं आहे. आणि इथं 3 HP. तुमचं जर शेती कमी असेल तर इथं फक्त तुम्हाला 3 HP ऑप्शन दाखवेल, नाही इथं 5 HP सुद्धा करू शकता तुम्ही. आणि इथं बूस्टर पंप, ज्यांना बूस्टर पंपची आवश्यकता आहे त्यांनी बूस्टर पंपला यस करायचं आहे, ज्यांना आवश्यकता नाही त्यांनी नो करायचे. आणि बूस्टर पंपचे एक्स्ट्रा पेमेंट द्यावं लागतं तुम्हाला डायरेक्ट वेंडरला, त्यामुळे जर ज्यांना नसेल घ्यायचं त्यांनी नोच करायचं. इथं नीड बूस्टर पंप नो करायचं आहे. तर इथे तुमचा अकाउंट नंबर डिटेल वगैरे टाकायचं आहे. एकदा अकाउंट होल्डरचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर IFSC कोड टाकायचा आहे. आणि इथं सर्च बँक करायचं.
सॉरी IFSC कोड चुकलेला आहे इथं. सर्च करायचे ऑटोमॅटिक इथं डिटेल येऊन जाईल. इथं ब्रांच कुठली आहे ते टाकायचं आणि यानंतर इथे टिक करायचं आहे. इथं टिक होत नाही. सर्वात पहिले तुम्हाला इथे डॉक्युमेंट अपलोड करावे लागेल. इथं 7/12 अपलोड करायचं आहे. अपलोड झाल्यानंतर इथं तुमचं चेक असेल तर कॅन्सल चेक अपलोड करायचा, नाही तर बँक पासबुक अपलोड करायचं आणि इथं तुमचा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आणि इथे अपलोडेट करायचे. तर इथे पासपोर्ट साईज फोटो शॉल बी नॉट अपलोड, म्हणजे इथं 500 KB आतमध्ये सर्व डॉक्युमेंट लागतात. इथं 500 KB पेक्षा जास्त असेल तर इथे डॉक्युमेंट अपलोड होत नाही. आता इथे अपलोड क्लिक करून पाहू. चालेल, 100% इथे अपलोड डॉक्युमेंट झाले. इथे सेव्ह अँड नेक्स्ट करायचे. इथे सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर इथे ॲग्री केल्यानंतर इथे सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. त्यानंतर तुमचा अर्ज कंप्लीट होईल. धन्यवाद.